टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माझ्या तालुक्यामध्ये 10-10 लाखाची योजना आहे, ते 832 योजना आहे आणि मोठ्या योजना आहे ते 130 योजना. आपण विचार केला धडगावच्या तर त्याच्यात 904 योजना आहे 10 लाखामध्ये आणि 62 योजना हे मोठे आहे. आणि ते एक आढावा मी नंदुरबार आपल्या जळगावलाही घेतला, आढावा मी अक्कलकोटलाही घेतला. पण आढावा घेत असताना जे माझ्या समोर जो विषय आला, जे कामे मोठे आहे एलजीबीचे जे मोठे कामे जे करोडो रुपयांचे कामे आहे, ते कामे त्याच्यावर आम्ही बोलतो आहे. कारण त्याच्यावर पहिले 300 कोटी रुपये तर त्याच्यावर खर्च झाले. 336 कोटी जेव्हा त्याच्यावर खर्च झाले आणि कामे जर बघितले तर मला वाटतं त्याच्यात अजून 25% काम नाही झालं आहे. आणि ते काम कसं झालं आहे ते तर काही लोकांनी तक्रार केल्या का ते बोगस काम. आता मी खापरच्या अक्कलकुवा आणि वाणीविहीर इथे खाली जे मोरांबा आहे, तर त्याच्यापैकी त्याने पाईपलाईन करून ठेवले, पण पाईपलाईनने त्या गावाला पाणी भेटणार आहे का, हा पहिला प्रश्न. म्हणजे तुम्ही बिल काढण्यासाठी बिल याने ऍडव्हान्स मध्ये देऊन टाकला आहे आणि ऍडव्हान्स मध्ये बिल दिलं तेवढं त्याने कुठेही पाईपलाईन करून दिली, कोणालाही विचारलं नाही. त्या गल्लीच्या ठिकाणा जेव्हा खापरचे विषय केला तर खापरमध्ये 1200 मीटर लेन आहे. पण जेव्हा ऍक्च्युअली तिथे दुसरा सर्वे झाला तिथे 1700 झाला. तर त्या योजनामध्ये ते बाकी लोकांना का वंचित ठेवणार का? यांना फक्त पैसे काढायचे होतं, इंजिनियर आणि ठेकेदार यांना पैसे काढायचे होतं, म्हणून ते काम आहे उदाबादी करून तर बिल दिलं आहे ते तेवढं पूर्ण करायचे. म्हणून काही ठिकाणी पाईपलाईन करत फिरणे, काही ठिकाणी टाकी बांधली. आता अक्कलकुवाचे जर विषय केला तर अक्कलकुवामध्ये एक मोठी योजना आहे, ते सुद्धा देहली धरणमध्ये तिथून पाणी आणत आहे. पण अक्कलकुवाला आतापर्यंत एकही टाकी बांधली गेली नाही. ते फक्त एक वेळा मॉडर्न टाकता, 2 महिन्यानंतर अजून घेता, एक वेळा मॉडर्न टाकता. अक्कलकुवामध्ये मेन रस्ता आहे, त्या मेन रस्त्यावरून एक पाईपलाईन टाकून दिली. आता त्याच्यावर दुसरा सरकारी काम 2 करोडचे मंजूर आहे, काँक्रीट रस्ता. ते त्या गावाला तर तुम्ही ते पाईपलाईन जोपर्यंत देत नाही, जोपर्यंत तिथे तुम्ही साईड काढत नाही, त्याच्यावर काँक्रीट रस्ता कसा करणार? पहिली गोष्ट तर हे योजना करताना चुकीचे हे केलं तर ज्या गावाला काम घेतलं त्या गावाला आरसीसी रोड सुद्धा घ्यायला पाहिजे होतं, जेणेकरून तुम्ही खोदता तर त्याच्यावर आरसी सगळे रस्ते करून टाकले. हे मोठी नुकसान आहे. जे मोठ्या योजना आहे काही लोकांनी आडवास घेऊन टाकले आहे, कामेच केले नाही. हे सत्य आहे, भ्रष्टाचार झाला आहे, सत्य आहे. ज्याला टक्केवारी घ्यायची होती त्याने टक्केवारी करून मोकळे झाले, पण आज नुकसान आमची आहे. दुसरं जे माझ्या तालुक्याला 830 योजना आहे त्याच्यामध्ये अजून 200 योजना बी नाही झाल्या. आणि जेव्हा आम्ही विचारलं तर दादा म्हणे त्या हातपंपमध्ये पाणी नाही, मग योजना कशी काय घेतली? आणि ज्याने तो रिपोर्ट दिला तो अधिकारी काय सांगतो, दुसरा बोर केला तरी पाणी लागणार नाही. मग जेव्हा मान्यता देताना या बोरिंगमध्ये पाणी कशाला तुम्ही दिली? म्हणून त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. त्याला पहिले सस्पेंड करायला पाहिजे. जे भूजलवाले आहे, भूजलच्या दाखला सवाय योजना मंजूर होऊ शकत नाही, खोटा दाखला दिला आहे, म्हणून ते योजना आज आमची पेंडिंग आहे. जळगावमध्ये सुद्धा ते आहे. 904 योजनामधून 0 आहे तिथे. बोरिंग मध्ये पाणी नाही, कारण माझ्याकडे आडाखडा आहे. मी माहिती घेतली किती योजना आहे ते डिटेल आहे. कारण अक्कलकुवाची सुद्धा मीटिंग घेतली, जळगावची सुद्धा स्पेशल मीटिंग आम्ही घेतली विद्युतदादाने आम्ही. म्हणून हे योजना सगळं याच्यात मोठा भ्रष्टाचार झाला. आतापर्यंत अक्कलकुवा, जळगाव किंवा पूर्ण जिल्ह्याचे जर विषय केला तर त्याच्यामध्ये 700 कोटी रुपये खर्च झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.